काय मी साहेब नाहीये, हा मी तुमच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता. हो काय रस्ते वे काय म्हणतो मला एवढी पब्लिक कुठून आली बाबा म्हणलं आमच्या वावराकडून. हो, तुमच्या गावच्या लोकांनी बोलवलं, हा. मी आलो. किती बेकार रस्ते आहे, काय हालत आहे आमची वावरात जाण्याची येण्याची, रस्त्याने जायची. पुरानं गेलेलं सगळं, रस्त्याने जाता येत नाही, येता येत नाही, चप्पल चालत नाही. हो, बरं. किती परिस्थिती बेकार आहे आमच्या वाली. कोणी येऊन पाहत नाही आमच्या वावराकडे, कोणीच नाही आलं का? कोणीच येऊन पाहत नाही. किती बेकार परिस्थिती आहे आमच्या वाली. आमदार खासदार पण नाही, आमदार नाही खासदार नाही, कोणी येऊन पाहत नाही. एवढी बेकार परिस्थिती आहे आमच्या वाली. हो. किती दिवसापासून ते रोड होते 10 वर्ष झाले काय का रोड होते म्हणून, पण रोडही नाही होऊन राहिला आणि काही नाही. जाण्या येण्याने एवढी त्रास आहे का आम्हाला, भयानकच त्रास आहे त्या रस्त्याने जायचा. हो, हो. यंदा पूर्णच गेलेलंच आहे सगळं. कापूस सोयाबीन आहे का? सोयाबीन काहीच नाही म्हणते वावरात, गेलं म्हणते सगळं. आता काय आहे आणि काय नाही जाऊनच नाही पाहिलं आम्ही पुराला. तसं दुःख आहे. दुःख नाही तर काय आहे आता जीवाला. का 200 रुपयासाठी 2 वाजेपर्यंत जावं लागते, 8 वाजतापासून. पायाने चालता येत नाही तरी जावं लागते लंगडत लंगडत. मी आलो. मग हे पाय किती पाय सुजून आहे, जाता येत नाही रस्त्याने, जाता येत नाही, येता येत नाही, अशी परिस्थिती आहे आमच्या. किती परिस्थिती बेकार आहे. वाटते का तुम्हाला आमची परिस्थिती चांगली आहे म्हणून? गवत म्हशीसाठी आहे ना, गाईचं? नाही, गाय आहे घरी. हो, गाय वासरू आहे, गाय आहे. गायसाठी वासरासाठी लेकर बाळ काय नाही, मोठे मोठे झाले आपापल्या गेले आहे. बुडा बुडी हवा आम्ही. बुडा? हो, बुडा आणि मी चाव 2 जण. या ना माऊली. म्हणतो बुडा बुडी साव आम्ही. वावर तर काय बरं बरं, सगळं जाऊ दे, राजकारणाचा सोडा. पांडुरंगावरती विश्वास आहे का? विठ्ठलावर आहे. पंढरीची वारी करून आली, निंदा चालली 200 रुपयानं. बापरे बाप. विठ्ठलाला काय मागितलं? विठ्ठलाला काय म्हणतो, सुख हाता पाहिले, हाता पाहायला सुख दे बापा, कष्ट करू दे, कष्ट करू दे, कष्ट करू दे, कष्टाचं खाऊ दे, कष्टाचं खाऊ दे, बस. दुसरं काहीच नाही. दुसरं काही नाही मागितलं देवाले. हात पाय सुधे राहिले तर कोणी लावते 200 रुपये रोजानं? कोणी लावते? वावर गेलं तरी काय आहे मग, पांडुरंग देतेच आहे आपल्याला 200 रुपये रोज. जगात सगळं संपल्यानंतर सगळ्यात मोठा विश्वास विठ्ठलावर. विठ्ठलावरच आहे. हो, बाकी काहीच नाही. बाकी काही नाही. बाकी काय तुमच्यासारखे आलेले काय आहे, विश्वास देते आणि चालले जाते. काय देते? बरोबर. नाही, मी तुमच्यासारख्या मायचा पोरगा. माझ्याकडे जमीन नाही, माझ्याकडे जमीन नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, घर नाही, दार नाही, काहीच नाही. मी तुमच्यासाठी फिरतो. या डोळ्यात तुम्हाला दिसत. हो, त्याच्यासाठी आमचं काय आता एवढा तुम्ही सांगा, तुम्ही आता 8 वाजतापासून 2 वाजेपर्यंत राहा लागते 200 रुपयासाठी. त्यात एवढा चारा पाणी घेऊन या लागते. सरकारकडून काय अपेक्षा आहे आता? सरकारकडून काय अपेक्षा, काय देईन ते वावर गेले ते तर. बंधारा पाहिलं का तुम्ही? बंधाराची आमचा पाहिलं, 5-7 किलोमीटर फिरलो, पुरी अडाण नदी फिरून. ते बंधारा, ते बंधाराच्या काठचं होते आमचं 3 एकर. एकही वर्ष पीत नाही. 50-60 फूट पूर्ण माती वाहून जाते. 2-4 वेळी रान गेलेला आहे, तेवढं सध्या हाय हाले ते त्याच्यात नेली असं पूर्ण जाते. रस्ता नाही जाले, मग असं जावं लागते 200 रुपये रोजानं आपल्याला. अशी परिस्थिती आहे. ग्राउंड रियालिटी आहे. खूप प्रचंड मोठं दुःख आहे शेतकऱ्याच्या माथ्यावरती आलेलं. सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये. म्हणजे एक म्हणणं आहे की बाबा, काटा कुट्याचा तुडवी तर रस्ता, गावाकडे चल माया दोस्ता, ही म्हण आहे. पण ते काही कविता आहे, काहीतरी मला येत नाही. ती काही पु ल देशपांडे नाहीये किंवा आमच्या आरणीचा विजय ढाले नाही आहे मी. त्यामुळं खूप मोठं दुःख आहे. सरकारने समजून घ्यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.